मंडळी, तुळशीचे लग्न लागले की लगीन सराई सुरू होते. लग्नात मंगलाष्टके म्हणण्याची प्रथा आहे. शेवटी मुहूर्त जवळ आला की तदेव लग्नम सुरू होते. त्यावेळी सर्वांना कळते की मंगलाष्टके संपली. सर्वांचीच घाई सुरू होते. वधूवर एकमेकाला पुष्पहार घालण्याच्या तयारीत स्वतःला सावरतात. वाजंत्रीवाले वाजंत्री वाजवण्यासाठी तत्पर असतात. फोटोग्राफर वधूवरांचे पुष्पहार घालतानाचे फोटो टिपण्यासाठी चांगली जागा पटकविण्याच्या घाईत असतात आणि पाहुणे मंडळी उरलेल्या अक्षता एका हातात घेऊन त्या वधूवरावर टाकून जेवणाच्या पंक्तीत जागा मिळविण्यासाठी घाई गडबडीत असतात. मंगलाष्टके संपतात, पण ती का म्हणतात हे माहीत नसते. मंगलाष्टके म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. मंडळी, विवाह कार्यात आशीर्वादपर असे 8 श्लोक म्हटले जातात. त्यांनाच मंगलाष्टक असे म्हणतात. विवाह विधींमध्ये वाग्दान, सीमांत पूजन, गौरीहर पूजा, मधुपर्व, वधूवरांचे परस्पर निरीक्षण, कन्यादान, कंकणबंधन, अक्षतारोपण, विवाह होम, सप्तपदी, ध्रुवदर्शन, गृहप्रवेशनीय होम, ऐरणी दान, वरात, गृहप्रवेश, आशीर्वाद इत्यादी विधी केले जातात. या प्रमुख विधींखेरीज अक्षत, घाना भरणे, साखरपुडा, उष्टी हळद, गडगणेर, केळवण, तेल साडी, तेलफळ, रुखवत, आंबवन, सूनमुख, व्याही भोजन, रासनहाणे, विडे तोडणे, रंग खेळणे, झेंडा नाचवणे इत्यादी लौकिक विधीही केले जातात. परंतु या सर्व विधींमध्ये वधूवरांचे परस्पर निरीक्षण या विधीमधील अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून वधूवरांनी एकमेकाला पुष्पहार घालण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विवाह समारंभास हजर राहताना या विधीच्या वेळी हजर राहणे याला विशेष महत्त्व दिले जाते. वराची मधुपर्क पूजा झाल्यावर त्याला मांडवात एका तांदूळाच्या पुंजीवर पूर्व दिशेकडे तोंड करून उभे करतात. त्याच्यासमोर पश्चिमेकडे तोंड करून वधूला उभे केले जाते. दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरतात आणि मग पुरोहित काही संस्कृत आणि काही प्राकृत श्लोक म्हणजेच मंगलाष्टके म्हणतात. या श्लोकांच्या शेवटच्या चरणात शेवटी कुर्यात सदा मंगलम, शुभ मंगल सावधान असे म्हटले जाते. मंगलाष्टकांच्या शेवटी तदेव लग्नम सुदिनम तदेव, तारा बलम चंद्र बलम तदेव, विद्या बलम दैव बलम तदेव, लक्ष्मीपते तिघ्रयुगम स्मरामी असे आशीर्वाद दिले जातात. वधूवरामधील अंतरपाठ दूर केला जातो आणि वधूवर एकमेकाला पुष्पहार घालतात. आप्तेष्ट मित्रमंडळी वधूवराच्या मस्तकावर अक्षता टाकून टाळ्या वाजवून आनंद प्रकट करतात. वाजंत्रीवाले सनई चौघडा वाजविण्यास सुरुवात करतात. मंडळी, विद्वानांच्या मते लग्नात मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत ही फारशी प्राचीन नाही. ऋग्वेदीय ब्रह्मकर्मात वधूवरांमध्ये अंतरपाठ धरल्यावर सत्येनोत्त भीता भूमी हे विवाह सूक्त म्हणावे असे सांगण्यात आले आहे. मात्र मागील अनेक वर्षे विवाह समयी मंगलाष्टके म्हणण्याचीच प्रथा पडली आहे आणि ती विशेष लोकप्रियही झाली आहे. मंगलाष्टकांचे श्लोक हे शार्दूल विक्रीडित वृत्तांत असतात. या वृत्तातील कोणताही ईश्वर स्तुतीपर श्लोक मंगलाष्टक म्हणून चालतो. अलीकडे काही मंगलाष्टकात वधूवराची नावे घेऊन नवीन मंगलाष्टके तयार करून म्हणतात. काही वेळा तर मंगलाष्टके विविध मंगल मधुर चालित गोड आवाजात गायलीही जातात. तर काही ठिकाणी मंगलाष्टकांची सीडी किंवा रेकॉर्ड लावली जाते. त्यामुळे मंगलाष्टकांना विवाह सोहळ्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बहुतेक मंगलाष्टके ही वर्णात्मक असून ती पारंपरिक पद्धतीने म्हटली जातात. तर काही मंगलाष्टके ही ईश्वराच्या स्तुतीपर असतात. मंगलाष्टकांची चाल अतिशय मधुर असते. त्यामुळे त्या ठिकाणी पवित्र मंगल वातावरण निर्माण होते. जैनांनी मंगल शब्दाचा व्याख्या वेगळ्या प्रकारे केल्या आहेत. मलम गालय तित मंगलम म्हणजे मलाला दूर करणारे ते मंगल होय. मम पापम गालय तित मंगलम, मम म्हणजे पाप, ते नष्ट करते ते मंगल होय. कार्य समाप्तीला प्रतिबंधक होणारे जे विशिष्ट पाप त्याच्या विघात करते ते मंगल होय. अशी मंगल शब्दाची व्याख्या शास्त्रकाराने केलेली आहे. विवाहानंतर वधूवरांचे जीवन मंगलमय होऊ ही त्यामागची भावना असते. आता आपण मंगलाष्टकाची काही उदाहरणे पाहूयात. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम, बल्लारम मुरुडम विनायकमढम, चिंतामणिम थेवरम, लेण्याद्रिम गिरिजात्मजम सुवरदम, विघ्नेश्वरम ओझरम, ग्रामे रांजनामके गणपती कुर्यात सदा मंगलम. मंडळी, या मंगलाष्टकामध्ये अष्टविनायकाची व त्या स्थळांची नावे गुंफलेली असून मंगल करण्याविषयी अष्टविनायकाला प्रार्थना केलेली आहे. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा, कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका, क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याताच या गंडकी,
पूर्णा पूतजले समुद्र सहिता कुर्वन्तु वो मंगलम। या मंगलाष्टकांमध्ये नद्यांची नावे गुंफण्यात आली असून समुद्र सहित पवित्र नद्यांना मंगल करण्याची प्रार्थना केलेली आहे। निसर्ग म्हणजे ईश्वर ही त्यामागे भावना आहे। प्राचीन कालीही पर्यावरणाचे महत्त्व जाणले गेले होते। लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरीश चंद्रमा गाव कामधुका सुरेश गजो रंभांती देवांगना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखोमृतं चाबुंदे रत्नानिह चतुर्दश प्रतिदिन कुर्वन्तु वो मंगलम। म्हणजे समुद्र मंथनातून जी 14 रत्ने बाहेर आली होती ती मंगल करा अशी प्रार्थना या मंगलाष्टकामध्ये करण्यात आली आहे। भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार मानला जातो। या संस्कारामुळे वधू आणि वर हे पुरोहित, आप्तेष्ट, मित्र आणि अग्नी यांच्या साक्षीने पती पत्नी म्हणून संबंध होत असतात। धर्म संपत्ती आणि प्रजा संपत्ती हे विवाहाचे प्रयोजन मानलेले आहे। वधू वर हे यापुढे पती पत्नी या नाताने वावरणार असतात। त्यांची जबाबदारीही वाढलेली असते। गृहस्थ आश्रमातील कर्तव्यांचे त्यांनी नेहमी सावध राहून चिंतन करावे हा त्यामागचा उद्देश असतो। म्हणूनच मंगलाष्टके ही विवाह समयी मंगल, पवित्र, निर्भय आणि आनंदमय वातावरणात निर्माण करीत असतात। आणि म्हणूनच भारताची ही विवाह संस्काराची पद्धत सध्या जगात श्रेष्ठ मानली जाते। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।